आज आपण हलीमची खीर बनवणार आहोत. हलीम बिया यांना ऑलिव्ह सीड्स किंवा गार्डन क्रेस सीड्स असंही म्हणतात. या बिया खूपच पौष्टिक असतात. ज्यांना हिमोग्लोबिनची कमतरता असते, हार्मोन्समध्ये चढउतार होत असतात, भूक कमी लागते, अशा सर्वांसाठी हलीम बिया खूप उपयोगी ठरतात. डिलिव्हरी नंतरही हलीम बियांचे सेवन सुचवले जाते, कारण त्या आयनने समृद्ध असतात आणि प्रसूतीनंतर गर्भाशय आतून स्वच्छ होण्यास मदत करतात. इथे आपण 2 टेबलस्पून हलीम बिया घेतल्या आहेत. त्या 2 ते 3 तास पाण्यात भिजत ठेवाव्यात. जर एवढा वेळ नसेल तर किमान 30 मिनिटं तरी भिजवणं आवश्यक आहे. त्या जेली प्रमाणे घट्ट कन्सिस्टन्सीच्या होतील. सुरुवातीला 2 टेबलस्पून हलीम बिया घेतल्या होत्या, पण भिजल्यानंतर त्यांचे प्रमाण खूप वाढते. जर फक्त एका व्यक्तीसाठी खीर बनवत असाल तर भिजलेल्या बियांमधूनही फक्त 2 टेबलस्पूनच खीरीत घालाव्यात. इथे आपण 1 किलो दूध घेतले आहे, त्यामुळे भिजवलेल्या सर्व हलीम बिया आपण या दुधात घालणार आहोत. हे प्रमाण 2 ते 3 जणांसाठी पुरेसे आहे. दूध थोडं घट्ट होईपर्यंत उकळत ठेवायचं. दूध गॅसवर असताना आंच कमी करा किंवा पूर्णपणे बंद करा आणि मगच भिजवलेल्या हलीम बिया घाला, नाहीतर दूध फाटण्याची शक्यता असते. आता हे मिश्रण 3 ते 4 मिनिटं शिजवायचं. यानंतर आपल्या आवडीनुसार सुके मेवे घाला. गोडपणासाठी आपण इथे गुळाची पूड वापरत आहोत. तुम्ही साखर किंवा शुगर फ्री स्वीटनर देखील वापरू शकता. गूळ घालताना गॅस बंदच ठेवा. खीर सध्या खूप गरम असल्यामुळे गूळ आपोआप विरघळेल. तरीही जर गूळ नीट विरघळला नाही असं वाटलं तर 1-2 मिनिटं थांबून गॅस पुन्हा चालू करून हलकं ढवळून घ्या. तुमची सुपर हेल्दी हलीमची खीर तयार आहे. हलीम बियांचे सेवन अतिप्रमाणात करू नये. 1 ते 2 टेबलस्पून, तेही आठवड्यातून फक्त 1 किंवा 2 वेळाच घ्याव्यात.